नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बिना पाकाची अगदी हलवा स्टाईल अशी टेस्टी रवाळ बेसन बर्फी करून दाखवणार आहे की जी तोंडात टाकताच विरघळेल आणि बनवायला तर इतकी सोपी आहे की कोणालाही इझिली जमेल, कारण यात तुम्हाला पाक करायचं झंझट नाही आणि खायला तर खव्याच्या बर्फीसारखी खूप टेस्टी लागते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण एका कढईमध्ये टाकूया 3/4 कप म्हणजे पाऊण वाटी साजूक तूप। तूप छान गरम झालेला आहे। आता यामध्ये 2 वाटी बेसन पीठ ॲड करूया। अशा प्रकारे 2 वाटी बेसन पीठ मी यामध्ये घालून घेतलेला आहे। आता बेसन पीठ तुपामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता बर्फी अगदी छान रवाळ होण्यासाठी मी यामध्ये अर्धा कप बारीक रवा घातला आहे। रवा टाकल्याने बेसन बर्फी अगदी छान रवाळ तयार होते। जर तुम्ही फक्त बेसन पीठ वापरून बर्फी बनवली तर ती टाळाला चिटकू शकते, म्हणून आपण यात अर्धा कप रवा घातला आहे। तर बेसन बरोबर रवा भाजल्याने दोन्ही एकत्र अगदी छान बरोबर भाजल्या जाते। तर सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं घट्टसर लागते, तर हे बेसन आपल्याला मंद आचेवर अगदी छान दाबत दाबत याला परतत राहायचे। आता एक साधारणतः 5 मिनिट झालेली आहे आणि मिश्रण तुम्ही इथे बघू शकता, आधीपेक्षा ते थोडंसं सैलसर झालेलं दिसत आहे। तर पुन्हा आपण याला कंटिन्युअसली ढवळत राहायचे। तर साधारणतः तुम्ही 20 मिनिटानंतर हे मिश्रण बघू शकता, आधीपेक्षा ते आणखीन थोडंसं सैलसर झालेलं आहे। तर मध्ये मध्ये म्हणून मी तुम्हाला हे बेसन दाखवते आहे, जेणेकरून तुम्हाला भाजलेल्या बेसनाचा अंदाज येईल। तर या ठिकाणी साधारणतः 20 मिनिट झालेली आहे आणि हे बेसन तुम्ही इथे बघू शकता, अगदी खमंग सुगंधाचं दरवळत आहे। पण याचे रंग आणखीन थोडंसं छान करण्यासाठी पुन्हा आपण याला 10 मिनिटं सतत परतत राहायचे आहे। तर आता या ठिकाणी साधारणतः 30 मिनिटं झालेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, अगदी मस्त याचे छान तांबूस रंग आलेला आहे, अगदी छान याचं खमंग सुगंध दरवळत आहे। तर हे बेसन आपण मंद आचेवर छान असे परतून घेतले आहे। बघा किती छान तांबूस रंग आलेला आहे व बेसनही छान खमंग खरपूस भाजल्या गेला आहे। आता लगेच गॅस बंद करायचं। जर तुम्ही बेसन गरम असताना यात पिठी साखर घातली तर साखर विरघळेल आणि मिश्रण पातळ होईल व बर्फी नीट व्यवस्थित बनणार नाही, म्हणून मिश्रण खाली उतरून 7 ते 8 मिनिटं सतत परतत राहायचे। कारण कढई गरम आहे तर ते खाली करपणार नाही, म्हणून सतत ढवळत राहायचे। बघा 8 मिनिट झालेले आहे आणि मिश्रणही हलकंसं थंड झालेलं आहे। आता यामध्ये 3/4 कप म्हणजे पाऊण वाटी पिठी साखर घालायची आहे व 1 चमच वेलची पावडर। मी इथे हे जे प्रमाण सांगितले ना ते अगदी परफेक्ट आहे। तरी तुम्ही इथे तुमच्या चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तर व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं। तर या भाजलेल्या बेसनात पिठी साखर घातल्यानंतर हे मिश्रण छान घट्टसर व्हायला लागते। तर आता आपण हे बेसन व पिठी साखर छान मिक्स करून एकजीव करून घेतले आहे आणि आता आपण हे पूर्ण मिश्रण एका तुपाने ग्रीस केलेल्या ताटामध्ये पूर्ण काढून घेऊयात व पॅच्युलाच्या मदतीने छान पसरून घ्यायचे आहे। आता गार्निशिंगसाठी आपण थोडेसे पिस्ता आणि बदामने डेकोरेट करून घेऊयात आणि आता हे मिश्रण 1 ते 2 तास असा सेट व्हायला बाजूला ठेवून द्यायचे आहे। बघा 2 तास झालेले आहे आणि मिश्रणही छान सेट झालेलं आहे। तर चला आता आपण याचे वड्या कट करून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता की किती छान मऊसूत आपली बर्फी बनली आहे। तुम्हाला याचे जसे पीसेस करायचे असतील
तुम्ही त्या शेपमध्ये कट करू शकता। मी इथे चौकोनी आकाराची वड्या कापून घेत आहे। तुम्ही वाटलंच तर डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता। आता तुम्हाला मी एक वडी काढून दाखवते। बघा किती छान मस्त सेट झालेली आहे व क्लीन निघाली आहे आणि रंगही खूप सुरेख आलेला आहे। तर याचप्रमाणे आपण सारे वड्या मोकळ्या करून काढून घेऊयात। तर चला मी तुम्हाला एक वडी तोडून पण दाखवते। वाव, बघा इतकी मऊसूत ही बर्फी तयार झालेली आहे की तोंडात टाकताच विरघळेल। अगदी छान रवाळ तयार झालेली आहे। तर बघितलं ना तुम्ही की ही बर्फी करायला खूप सोपी आहे। यात तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज नाही, कोणालाही इझिली जमेल। तर तुम्ही ही बर्फी नक्कीच बनवा, सर्वांना खूप आवडेल। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा।